तरुण भारताच्या भूतकालाबद्दल बरीचशी माहिती आपल्या सगळ्यांना आहे आणि पूर्ववक्त्यांनी पण तो इतिहास सांगितलेला आहे. भूतकाळातल्या इतिहासाचं स्मरण करणं याकरता आवश्यक आहे की वर्तमान काळामध्ये त्या इतिहासाची आठवण ठेवून भविष्यातली नीती तयार करण्याकरता ती उपयोगी आहे. तरुण भारताला अनेक संकटातून जावं लागलं आणि या संकटामध्ये ज्याप्रमाणे राग झाल्यानंतर फिनिक्स पक्षासारखं पुन्हा तरुण भारत उभा राहिला आणि या सर्व संकटांमध्ये आपली वैचारिक कटिबद्धता तरुण भारताने कधी सोडली नाही. आपल्या देशामध्ये किंवा विश्वामध्ये देखील जे जे फिलॉसॉफर होऊन गेलेत त्यांनी उत्तम वर्णन केलं आहे की पर्सन आणि पार्टी यात पार्टी महत्वाची आहे. पार्टी आणि फिलॉसॉफी विचारधारा यात विचारधारा महत्वाची आहे. आणि डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या मागे तो उद्देश होता की हे राष्ट्र एवढं समृद्ध संपन्न होतं, अनेक राजे ताकदवान होते, तरी व्यापार करता आलेल्या इंग्रजांनी या देशावर युनियन जॅक फडकवला. याचं कारण काय? आणि म्हणून त्याचं चिंतन केल्यानंतर या देशाला संघटित केलं पाहिजे आणि राष्ट्रवादाच्या विचाराच्या आधारावर भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदू इतिहास, संस्कृती, विचारधारा याच्या आधारावर भविष्यातल्या राष्ट्राची निर्मिती होणार आहे. या विचाराच्या आधारावर त्यांनी संघाची स्थापना केली. पाहता पाहता संघाचं रूपांतर वटवृक्षात झालं आणि हा जो विचार आहे हा समाजापर्यंत पोहोचवण्याकरता लोकशाहीमध्ये मीडियाचं योगदान खूप मोठं आहे. लोकशाही ज्या 4 स्तंभावर उभी आहे त्यापैकी एक स्तंभ जो आहे तो मीडिया आहे, एक ज्युडिशरी आहे, एक लेजिस्लेटिव्ह विंग आहे आणि एक एक्झिक्युटिव्ह विंग आहे. आणि म्हणून मीडियाचं महत्व म्हणजे लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार. राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या दृष्टीने हा विचार समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं आणि त्या दृष्टीने त्याची वैचारिक दृष्टी तयार करणं यामध्ये वर्तमानपत्राचं आणि मीडियाचं मोठं योगदान आहे. ते लक्षात घेऊन तरुण भारताच्या मागे संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी, अनेक विचारकांनी, प्रचारकांनी आपली ताकद तरुण भारताच्या मागे उभी केली आणि विशेष रूपाने स्वर्गीय बाळासाहेब देवरस यांनी त्या काळामध्ये तरुण भारताकरता जो त्याग केला तो मी जवळून बघितला आहे. त्यांनी आपल्या जीवनात त्यांच्याजवळ असणारं फिक्स्ड डिपॉझिट देखील तरुण भारताला आणीबाणीच्या काळात दिलं. ते पैसे विड्रॉ करायला बँकेत मी गेलो होतो आणि पैसे तरुण भारतात पोहोचवण्याचं काम मी केलं होतं. त्यामुळे तरुण भारत कशा संकटात सांभाळला गेला ते अतिशय जवळून बघण्याची संधी मिळाली. आणि म्हणून या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये माडखोलकरांपासून तर आजपर्यंत जे संपादक होते या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि बाळासाहेबांपासून तर विलास डांगरेंपर्यंत जे अध्यक्ष होते, संचालक होते, त्यांचंही मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे या सर्व संचालकांना जे आज काम करत आहेत त्यांना 100 वर्षाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे कार्य निश्चितपणे असंच पुढे चालत राहील असा विश्वास व्यक्त करतो. आज आपल्या समाजामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्वाधीनतेच्या नंतर विचार भिन्नता ही समस्या होती. आज हळूहळू विचार भिन्नतेचं रूपांतर विचार शून्यतेकडे चाललं आहे. समाजाचं वैचारिक प्रबोधन, शिक्षण आणि संस्कार हे केल्याशिवाय योग्य व्यक्तींचं निर्माण होऊ शकत नाही आणि ते निर्माण झाल्याशिवाय सामाजिक आर्थिक परिवर्तनाबरोबर राष्ट्रीय पुनर्निर्माण देखील होऊ शकत नाही. आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचं असेल, जगातली 3री अर्थव्यवस्था बनवायचं असेल तर राष्ट्रवादाच्या बरोबर सामाजिक आर्थिक सुधारणा करून जातीयता, अस्पृश्यता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता यातून मुक्त करून आपल्याला आर्थिक विकासाचाही मजबूत पाया निर्माण केला पाहिजे.
तत्वबंत ठेंगडीजी नेहमी असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स फ्रॉम वन इलेक्शन टू अदर इलेक्शन. जे 5 वर्षाचा विचार राजकारणी करतात ते स्वाभाविकपण आहे, पण जे सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर आहे, नेशन बिल्डर आहेत, ते सेंचुरी टू सेंचुरी विचार करतात. संघाचं कार्यही असंच आहे. अनेक वर्ष हे चालत राहणार आहे आणि त्याची वैचारिक धुरा तरुण भारताने वैचारिक कटिबद्धता समोर ठेवून हे व्रत अखंड 100 वर्ष चालवलेलं आहे. व्रतस्थ राहणं आणि विचाराशी कटिबद्धता ठेवणं आणि त्यात व्यावसायिक यश मिळवणं या तिन्ही गोष्टी एकत्र काही नांदत नाही. आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्याही अनेक अडचणी होत्या. पण मी आदरणीय डांगरे, डॉक्टर विलास डांगरे, अनिल दांडेकर आणि विशेषतः प्रबंध संचालक धनंजय बापट यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आर्थिकदृष्ट्या देखील आता तरुण भारत हा तोट्यात नाही आहे. हा आमच्यासारख्या अनेक बाहेरून बघणाऱ्या लोकांकरता खूप मोठा सुखद मानसिक आनंद आहे. कारण या संकटाच्या अनेक गोष्टी जवळून बघण्याची संधी पण मला मिळाली. आणि आता त्यांनी पुण्याला अतिशय उत्तम अंक काढून त्या ठिकाणी पण कार्याला सुरुवात केलेली आहे. उत्तम कागद, उत्तम साहित्य, उत्तम पत्रकार, समाजाची कटिबद्धता, राष्ट्राशी कटिबद्धता आणि त्याचबरोबर वैचारिक कटिबद्धतेबरोबर प्रबोधन आणि संस्कार करणारं हे लोकशिक्षणाचं काम भविष्यात देखील तरुण भारत करत राहणार आहे. या 100 वर्षाच्या ऐतिहासिक वाटचालीकरता मी पुन्हा एकदा तरुण भारताच्या सर्व संचालक, अध्यक्ष, संपादक, पत्रकार आणि विशेषतः तरुण भारताला प्रतिसाद देणारे वाचक आपल्या सगळ्यांचंही तेवढंच योगदान आहे. आणि म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा या सगळ्यांना मनापासून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता शुभेच्छा देतो.